जिल्हा परिषदेच्या आधी पालिका निवडणुका होण्याची शक्यता। महापालिका निवडणुका 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता। मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल। 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार। निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश। नगर परिषद नगरपंचायतींचा निकाल आता 21 डिसेंबरला। नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। उमेदवारांना 17 दिवस प्रतीक्षा करावी लागणार। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सरासरी 65 ते 70% मतदान। रात्री उशिरापर्यंत बजावला मतदानाचा हक्क। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर येण्याची शक्यता। निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपांनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार। MSRDCच्या एका कार्यक्रमाला फडणवीस आणि शिंदे उपस्थिती लावणार। अतिवृष्टी नुकसानीबाबत राज्याचा केंद्राकडे अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ठरणार। निवडणुकांमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। येत्या 8 डिसेंबर पासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊतांची घेणार भेट। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार। राऊतांच्या भांडूपमधील घरी जाऊन घेणार भेट। बोगस IAS कल्पना भागवतचे अनेक कारनामे समोर। राज्यसभा पद्मश्री मिळवून देते असं म्हणून अनेक नेत्यांची फसवणूक। नागपूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह कल्पनाच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना पोलिसांची नोटीस। कल्पना भागवतच्या खात्यामध्ये पैसे देणाऱ्यांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील नेता खासदार नागेश आष्टीकरांनी 1,45,000 रुपये दिल्याचं केलं मान्य। कल्पनानं छत्रपती संभाजीनगर, अमरावती, हिंगोली, अहिल्यानगरच्या नेत्यांनाही फसवलं। उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढा। प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज। आयोगासमोर हजर न राहिल्यानं अटक वॉरंट काढण्याची मागणी। पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा बिबट्यांचा वावर वाढला। बावधन, चाकण MIDC आणि शिरूरमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाकडे बिबट्यांना पकडण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाच्या नावानं तरुणाची फसवणूक। लग्नासाठी नवरीची नवरदेवाकडे 3 लाखांची अट। लग्न लागताच सासरी जाताना पैसे घेऊन नवरी पसार। नवरीच्या आईचाही रॅकेटमध्ये समावेश। वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। निलेश घायवळचा गुंड अजय सरोदेकडे सापडले 400 काडतुस। अजय सरोदे कोथरूड मारहाण प्रकरणी अटकेत। गुंडाकडे पिस्तूल परवाना कसा आला, सवाल उपस्थित। नाशिकच्या नैताळेतील मतोबा मंदिरातील मूर्ती आणि दानपेटीत चोरीला। जानेवारी महिन्यात 15 दिवस मतोबा महाराजांची यात्रा। यात्रेपूर्वीच मूर्ती चोरीला गेल्यानं खळबळ। गाव बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईमध्ये आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट। महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून टूर सर्किटचं आयोजन। पर्यटक अनुयायींसाठी निशुल्क टूर सर्किट। अंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली। 9 फेब्रुवारीपासून भराडी देवीचा यात्रोत्सव। आंगणे कुटुंबियांकडून यात्रेची तयारी सुरू। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांना दिलासा। राज्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 7 डिसेंबर पर्यंत वाढवली। 15,631 पदांसाठी पोलीस भरती। मुंबईसह उपनगरांमधील हवा झाली विषारी। वडाळ्यातील AQI 500 पार। गोवंडीची ही हवा झाली खराब। मुंबईचा सरासरी AQI 188 वर। मुंबईतील हवा आरोग्यासाठी हानिकारक।
राज्यात पुढील 48 तासात थंडीची लाट तीव्र होणार। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडी जास्त राहणार। तापमानात किमान 3 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे सामना। रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेची परीक्षा। टीम इंडियाला वनडे मालिका जिंकण्याची संधी।